नाउ बॅक टू द क्रिकेट. सामन्याला सुरुवात कर. महेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयूर वाक्षे, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बर्थडे बॉय अर्थातच गजानन बोडरे. तर सर्वप्रथम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिक आणि खेळाडूंच्या माध्यमातून भावड्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय महेश, लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मयूर यांच्यासाठी. पहिला चेंडू खोलात होता, कम्मालीचा चेंडू होता, जबरदस्त चेंडू होता. आणि जसा पहिला चेंडू डिलिव्हर झालाय त्यानंतर लगेचच तेजस्वी गायकवाड यांच्याकडून मात्र पारितोषिक आलंय 3 विकेट. जर का या ओव्हरमध्ये टिपले गेले 1111 रुपये. कसेही 3 विकेट या ओव्हरमध्ये जर का टिपले गेले तर महेश या गोलंदाजासाठी मात्र आलेत 1111 रुपये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय गजानन पुन्हा एकदा पहिल्यांदा सज्ज होत आहेत. लेफ्ट ओव्हर द विकेट. लोअर फुटा चेंडू होता, नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती कोण आहेत? संघाचे सर्व अनेकर तिथे उपस्थित आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतो की फलंदाज बाद 1111 हा शब्द. तर गजानन यांना जास्त काय करता आले नाहीये. शून्याचा चष्मा घालून मात्र ते डगआउटच्या दिशेने चालले. थोडेसे नाराज आहेत. मनामध्ये थैमान उधाण मानतंय की नक्की चुकलं कुठे. परंतु महेशचं कौतुक करावं लागेल. अगदी दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादित करतायत. चेंडू चाचपणीसाठी जेव्हा महेश आला होता ना इथे, त्यावेळेला कमीत कमी 10 ते 12 बॉल त्यांनी चेक केले. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय की तो भरपूर कॉन्फिडंट आहे. माझी टीम कोणत्या दर्जाची हे महत्वाचं नाहीये. माझ्याकडे असलेला प्रत्येक खेळाडू मी त्याचा 100% वापर करेन आणि मी माझे देखील 100% देईन. आणि हेच काहीच दाखवत असताना P1च्या षटकामध्ये अक्षरशः डांबून ठेवलंय. अजून 2 विकेट 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नवीन फलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतोय की रामदास महानवर आलेले आहेत. एक मातब्बर खेळाडू नो डाऊट. यावेळेस मात्र ऑफ स्टिकचा थोडासा चेंडू बाहेर ठेवलाय. चेंडूला बाहेर घेऊन जात आहेत. काय सुंदर देखणी गोलंदाजी चालली आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः पावलांना बांधून ठेवलंय. सुपर डीजे माऊली संघ मागील स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता या संघाचा. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी सुरुवातीलाच यांच्यावरती थोडासा दबाव वापरला गेलाय, अंकुश लावला गेलाय. खोला टाकला होता चेंडू, हलक्या हाताने तटवला गेला ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सरसावतो. 1 धाव इथे मात्र अंकित केली जाते. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. P1चं षटक चालू आहे आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आत्ताच्या घडीला आपण पाहतोय फक्त योगेश 2च धावा पाहायला मिळत आहेत. सुपर डीजी माऊली सारखा एक बळकट संघ, एक मजबूत संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र काय गोलंदाजी चालली आहे. देखणा मारा केला जातोय. यावेळेस मात्र खोलत टाकला होता. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होत आहेत. मयूर याला अक्षरशः बांधून ठेवलंय. पहिला चेंडू देखील अशाच प्रकारे यॉर्क केला होता. यावेळेस देखील आपण पाहतो की महेशच्या माध्यमातून यॉर्कचा वापर केला गेला. 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केले गेलेत. फक्त 2च धावा पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी, मनाला अक्षरशः भुलवणारी गोलंदाजी म्हणावं लागेल. प्रेमामध्ये पडलं या गोलंदाजाने. खोलत टाकला होता. हवेत चेंडू कॅच होऊ शकला असता. अति एक्साइटमेंट भरपूर होती. चेंडूला कॅच करता आला असता. एवढे एफर्ट्स लावायची गरज नव्हती. इझिली कॅच कंप्लीट होऊ शकला असता. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आले त्या 3 धावा. 1 गडी देखील बाद केला गेलाय. महेशची ही जबरदस्त गोलंदाजी आता मात्र सर्वांना आवडू लागली आहे.
काय सुंदर मारा राहिलाय. आपल्या संघासाठी एक चांगली एक सुस्थितीमध्ये घेऊन जाणारी सुरुवात मात्र करून दाखवली. शाश्वती दर्शवली गेली की या स्पर्धेमध्ये माझं आव्हान मोठं आहे, मला माहिती आहे, परंतु आव्हान मी लहान पावलांनी होतो आणि हेच काहीसं दर्शवलंय महेश यांनी. बघा या संघामध्ये कोणती मोठी स्टार कास्ट नाहीये, परंतु अनिकेतकडे असलेलं त्याचं डोकं जे आहे ना, त्याचा जो मास्टर माइंड पण आहे ना, तो नक्कीच या मॅचला एक वेगळा टर्न देऊ शकतो. कळंबोली क्रिकेट आणि कळंबोली क्रिकेटशी जुडला गेलेला हा असं चेहरा आहे ज्यांनी मात्र असंख्य सारे खेळाडूंचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत. स्वतःचे माहित नाहीत परंतु खेळाडूंचे मात्र अगदी जवळून पाहिलेत. त्यामुळेच की कोणत्या खेळाडूला कधी कुठे कसा वापरायचा आहे, कधी कुणाला इन कधी कुठे आउट करायचं आहे, हे सर्व त्याला माहिती आहे. आणि ही टीम ज्या प्रकारे त्याने बनवली आहे स्पेशली रविवारसाठी आता काम करू लागली आहे. फाईनला खेळला गेलाय मयूर. बॅटिंगमधून येतोय पहिला आत्मविश्वास. येस थँक्यू. थोडंसं करेक्शन इथे मात्र टेक्निकल दूर केलं जाते उदयजी यांच्या माध्यमातून. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की पहिला चौकार पाहायला मिळालाय मयूर बागशे यांच्या बॅटिंगमधून आणि आता कुठेतरी थोडंसं स्वतःला पुन्हा एकदा मैदानावरती आणण्याचा प्रयत्न मयूर जरूर करतायत. अक्षय भुसारे यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर म्हणून ही उपाधी दिली गेली आहे त्या खेळाडूला आणि आज या संघामध्ये त्याला जे स्थान दिलं गेलंय याचा तो वापर कशा प्रकारे करेल. एक सुवर्ण काळ या देखील खेळाडूचा अगदी जवळून आपण पाहिला. थोड्याच वेळा आधी चर्चा चाललेली उन्हाळे पावसाळे. वेळ येतो वेळ जातो, फॉर्म राहतो फॉर्म निघून जातो, परंतु खेळाडू आणि योद्धा कधीच मैदान सोडत नाही. आणि याचीच प्रचिती आय थिंक लास्ट स्पर्धेमध्ये आपल्याला शिवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. योगेश काय परफॉर्म केला होता, काय देखणा खेळ पाहायला मिळाला होता. भरपूर वर्षानंतर तो शिवा डोळ्याच्या समोर आला. आज त्या गोष्टींची देखील चर्चा केली जाणार आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो की बांधून ठेवलं गेलंय. अक्षरशः आपण पाहतो की मोठे स्ट्रोक खेळून दिले जात नाहीये. फलंदाज प्रयत्न करतायत जीवाच्या आकंताने, परंतु या प्रयत्नांवरती अक्षरशः आपण पाहतोय की पांघरून टाकलं गेलंय. स्कोर माझ्यापर्यंत योगेश पोहोचवताय. स्कोर झालेला आहे 11 धावा. लोड फुलटॉस चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फाईनला खेळला गेलाय. एक रन कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल देतील का? नाही. फेकी चांगली आहे. थ्रो देखील तेवढाच चांगला आहे. सिंगल जरूर मिळते. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती येत आहेत त्या 12 धावा. चांगली गोलंदाजी चालली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की सुपर डीजी माऊली संघ पाणी घेऊन जायचंय. प्लीज पाणी घेऊन जायचंय. 12 या ओव्हरमध्ये 9 आले. एक चौकार, सिंगल, डबल, साऱ्या शहरात मिळतोय दादाला मान. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ चव्हाण. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ चव्हाण. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ चव्हाण.
जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मी विनंती करतो, जास्त वेळ घेऊ नका. तर 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय भुसारे काहीच सांगतायत महेशला की महेश, या मॅच मध्ये आपण कुरगोडी केली आहे, या मॅच मध्ये आपण वर्चस्व निर्माण केलंय, आता गरज आहे शिकंजा अजून घट्ट आवळायची. आणि हो, ते केले जाणार का? बघा, अक्षय कमी वयाचा आहे, परंतु कमी वयामध्ये खूप मोठा अनुभव त्याच्याकडे. महेश चांगल्या लयबद्ध गोलंदाजी करतायत, कारण की तो काळ देखील रणजित कट्टे पाटील संघाने पाहिलाय. जेव्हा कोण नव्हतं तेव्हा महेश होता, आणि आज महेशला पुन्हा एकदा ती संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची, आणि पहिल्या षटकामध्ये त्याने ते करून देखील दाखवलंय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यांवरती मारा. सातत्याने आपण पाहतोय की फलंदाजांना भेदक गोलंदाजी त्याची आता कुठेतरी वर चढ होऊ लागली. मयूर वाक्षे खूप अपेक्षांनी मयूरकडे पाहिले जाते. 12 बॉल बाकी, काहीही घडू शकतो, आणि ही संधी आहे मयूरला. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय जरूर, नीटचा संपर्क होत नाहीये, सरळ चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. कॅच कंप्लीट. मयूर त्यांच्याकडून मात्र आमच्याकडे सूचना आली, जर का महेशने या ओव्हरमध्ये अजून 2 विकेट कंप्लीट केले तर मात्र 1111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे मित्रांनो. राहुलजी, सुंदर कॅच इथं मात्र कंप्लीट होतोय. मयूर वाक्षे सारखा चांगला फलंदाज जास्त काय करू शकला नाहीये. क्षमता भरपूर आहे या खेळाडूकडे, परंतु आज गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. बघा, टॉस जिंकल्या आणि त्याच्यानंतर लगेचच कॉल दिला गेला की हो, आम्ही गोलंदाजी करणार आहोत. आणि काय सुंदर देखणी गोलंदाजी राहिली, काय भेदक मारा केला गेलाय. परंतु याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थितीमधून राहिले, आपल्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक आदरणीय वंदनीय जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांचं इथं मात्र शुभागमन होत आहे. जबरदस्त असं हे व्यक्तिमत्व, सदैव समाजकारणाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व. खूप असंख्य सारे युवा वर्ग ज्यांच्याकडून आता सातत्याने प्रेरणा घेत आहेत. असंख्य सारे कामगार आणि कामगार वर्गांसाठी हा सदैव चेहरा हक्काचा, न्यायाचा, सहकार्याचा आणि विश्वासाचा बनलाय. नाव आहे रामदासजी शेवाळे साहेब, आणि त्यांचं शुभागमन मात्र आमच्या व्यासपीठावरती आपण निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकतो. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण ताफा, अर्थातच या संपूर्ण कळंबोली शहराचे दमदार युवा नेतृत्व, अर्थातच शहर प्रमुख तुकारामजी सरक साहेब देखील आमच्या समेत जुडले गेले. त्याचबरोबर आपण पाहतोय की अजून एक विकेट सौरभ मोठ्याला दाखवलं गेलाय. डगआउटचा रस्ता पहिल्या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करत महेश पोचतायत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. थँक्यू सो मच, धन्यवाद. तर या दरम्यान आपण पाहतो अर्थातच तुषार भाऊ जाधव हे देखील आमच्या समोर जुडले गेलेत. संजय शेठ देखील इथे जुडले गेले. तर संजय शेठ आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वैभवजी असतील, वैभवजी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो तुकारामजी सरक साहेब यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की काही त्यांचे सहकारी मित्र आज मात्र आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्या सर्वांचंच करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत, आणि या सर्वांना मात्र घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. 2 चेंडू 2 विकेट प्राप्त केलेत, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील, आणि जर का हॅट्रिक कंप्लीट केली गेली तर मात्र तेजस्वी गायकवाड यांच्याकडून पारितोषिक आता वाढलंय. पारितोषिक जाते 2222च्या घरामध्ये जर हॅट्रिक कंप्लीट केली तर, आणि 3 विकेट घेतले गेले तर 1111 रुपये. कारण की या षटकातील अद्याप देखील चेंडू शेष आहेत 4. हॅट्रिक कंप्लीट केली जाणार. व्यासपीठावरती आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व, आणि खऱ्या अर्थानं आपण सांगायचं म्हणलं तर या कळंबोली शहरामधील असंख्य सारे युवा वर्ग, आणि या युवा वर्गाला सातत्याने ज्यांनी मात्र ऊर्जा दिली,
असंख्य सारे कामगार वर्ग, माताडी वर्ग, ट्रक चालक मालक वर्ग आणि या परिसरामध्ये राहणारे जे उद्योजक आहेत यांना सदैव ज्यांनी सहकार्याची भूमिका दर्शवली आहे, निस्वार्थपणे समाजसेवेसाठी झटणारा चेहरा अर्थात आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख या वेळेस मात्र आपल्या व्यासपीठावरती जुडले गेलेत. त्याचबरोबर आपण पाहतो की सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय या कळंबोली शहरामध्ये अर्थात एक असं नेतृत्व जे मात्र युवकांना भुरळ पाडते आणि खूप कमी कालावधीमध्ये एक यशस्वी युवा उद्योजक तर आहेतच, त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांनी मात्र दमदार कामगिरी केली आहे अर्थात शहर प्रमुख आदरणीय तुकारामजी सरग साहेब हे देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. संजय शेठ हे देखील त्यांच्या समवेत जोडले गेले जे मात्र खंदीर समर्थक आहेत. आदरणीय शेवाळे साहेबांचे वैभवजी असतील, त्याचबरोबर आपण पाहतो की युवा नेतृत्व तुषार भाऊ जाधव हे देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि या सर्वांना घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. खोला टाकला होता चेंडू हलक्याने तटवून काढलाय रामदास महानवर. यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा पाडा बोलतायत. जो खेळाडू 4 आणि 6चा पाडा बोलायचा तो आता 1चा पाडा बोलू लागलाय. चाललंय तरी काय नक्की मैदानाच्या आतमध्ये दमदार गोलंदाजी चालली आहे, भेदक मारा इथे चाललाय. अक्षरशः आपण पाहतोय की फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. सौरभ मोठे सारखा आक्रमक खेळाडू पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्याच्यानंतर गजानन बोडरे सारखा चांगला उत्तम दर्जाचा फलंदाज हा देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला. मयूर वाक्षे सारख्या फलंदाजाला एक चौकार वगळता जास्त काही करू शकला नाहीये. हा जो गुंतागुंती मैदानाच्या आतमध्ये चालली आहे ना ती सुपर डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये काहीच शांततेचं वातावरण बनवते. महेश आज जिद्दीवरती पेटून उठलाय की काय असं म्हणावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. महेश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र ब्लॉक हॉलचा मारा, जबरदस्त गोलंदाजी. काय सुंदर देखणी गोलंदाजी चालली आहे. अक्षरशः वेड लावलंय या गोलंदाजाने. तिखट मारा केला जातो. पापणी लवते ना लवते चेंडू अगदी तो एंड वरती पडतोय. पर्यंत महेशने 10 चेंडू डिलिव्हर केलेत आणि त्या 10 चेंडूंमध्ये विथ विकेट 6 चेंडू डॉट टाकलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. आज अनिकेत अनिकर कदाचित विचार करत असेल कदाचित महेशला टीम ए मध्ये जर पाठवलं असतं तर बरं झालं असतं, कारण की ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय महेशने सिद्ध केले. हे स्कोर सांगतो 17. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल असणार आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आपण पाहतोय महेश एक मोठा फटका सूरज मारू शकतो, क्षमता आहे आणि असे भरपूर सामने त्याने करून दाखवले. एक मोठा फटका फुलटॉस होता आणि हो यस ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला सूरज मारू शकतो आणि सूरजने मारलाय स्क्वेअर लेगच्या. योगेश 23 राईट 23. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 23 धाव फलकावरती आहेत. इनिंग ब्रेक ड्रिंक ब्रेक घेतलाय. टीम मिटिंग नकोय. चला टीम मिटिंग नकोय मित्रांनो. अनिकेत चला मॅच स्पीडअप करा प्लीज. सूरज चला टीम मिटिंग नकोय. सूरजने काल त्याची कामगिरी चोखपणे बजावली आणि आज परत तो आला त्याची कामगिरी बजावण्यासाठी. पाणी तर बहाणा आहे तर त्याच्या मागे काहीतरी वेगळी कहाणी. बघूयात जो मेसेज पोहोचवला गेलाय तो मेसेज काम करेल का. परंतु रामा मैदानाच्या आतमध्ये आणि रामाला माहिती आहे 23 धावा झाल्यात. मला इथून 15 ते 20 धावा गोळा करायच्यात कारण की माझ्याकडे ते गोलंदाज आहेत जे या धावसंख्येला डिफेन्स करतात. आणि हो या जोपर्यंत रामा आहेत जोपर्यंत रामा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मी तर एवढंच म्हणेन की धावसंख्येला कधीही वेगळा आकार आणि उकार मिळेल. थोडंसं शांत तो जरूर पाहायला मिळतोय परंतु ही शांतता तो कधीही भंग करू शकतो.
तर कदाचित चेंडूवरती आक्षेप घेतला गेलाय. षटकार मारला होता, सॉरी माफ करा, एवढ्या लांब मारलाय की चेंडू हरवला गेलाय की काय. तर पुढील येणारा सामना अर्थात स्वर्गीय आर्यन अनिकेत प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहेत काळभैरव संघ अर्थातच. तर विनंती असेल स्वर्गीय आर्यन अनिकेत प्रतिष्ठान संघाचा संघनायक आणि काळभैरव संघाचा संघनायक दोघांनी या मित्रांनो. दोघांना मी विनंती करेन की प्लीज आपण यावं. व्यासपीठावरती आपण पाहतोय की रामदासजी शेवाळे साहेब देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सदैव आपण पाहतोय की स्पर्धा कुणाची असू द्यात, शेवाळे साहेबांची उपस्थिती ही जाहीररित्या आपल्याला पाहायला मिळते. सांगायचं कारण एवढंच की जणू काय हा एक आझाद शत्रूच आहे की काय, कारण की पक्ष, जातपात, त्याच्यानंतर प्रांतीय विवाद, भाषा विवाद याच्या पलीकडे जाऊन या व्यक्तिमत्वाने सदैव मैत्रीचं नातं जोपासलंय, सहकार्याची भूमिका दर्शवली, सामाजिक कार्याची भूमिका दर्शवली. आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, आमची विचारधारा काय आहे याच्या पलीकडे जाऊन आम्ही या समाजामध्ये राहतो, या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो या उद्देशाने सदैव समाजसेवा हाच एक पण त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय. आणि आपण पाहतो की गेली कित्येक वर्ष सातत्याने विविध स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षणाची व्यक्ती जर कोण व्यासपीठावरती एक पाहुणा म्हणून कोण असेल तर ते म्हणजे शेवाळे साहेब, जे आज मात्र देखील या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देण्यासाठी आलेत. आणि निश्चित स्वरूपाने ते देखील या संपूर्ण स्पर्धेची ही संपूर्ण आयोजनाची भूमिका, संपूर्ण आयोजन, सुंदर अशी केली गेलेली व्यवस्था ही पाहून नक्कीच ते देखील कौतुक करत असेल की एक देखणं आयोजन आपल्याला राहुलजी यांच्या माध्यमातून या 21व्या पर्वामध्ये पाहायला मिळते. एवढं सोपं नाहीये योगेश. 20 वर्ष सलग एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं डोकेदुखी किती असते ते आपल्याला माहिती आहे. घरामध्ये एखादा सत्यनारायण जरी घालायचं म्हणला ना तर डोकेदुखी काय असेल आपल्याला माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचं आयोजन करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु 20 वर्ष ही व्यक्ती या प्रकारचं आयोजन करते. परंतु बघा, ज्याचा मी उल्लेख केला होता, जोपर्यंत रामदास महानवर मैदानाच्या आतमध्ये आहे मालीचं टायमिंग इथं मात्र साधलं गेलंय डीजे आणि त्याचबरोबर रामा यांच्या माध्यमातून बादशाह में बादशाह हे गाणं इथं मात्र लावतायत आमचे डीजे मास्टर. आणि हो यस, हा खेळाडू देखील बादशाह आहे. अजून एक फुटबॉल चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने सरसावतोय, क्षेत्र तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. 2 ने मात्र धाव फलक वधारते, 31च्या घरामध्ये जाते. 31 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. रामा महानवर यांच्या बॅटिंगमधून एक स्ट्रोक आला जरूर, परंतु 4 बॉल शेष आहेत आणि त्या 4 बॉल वरती अजून किती मोठे फटके पाहायला मिळतील. शशी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, लांब लचक असा रनअप त्यांचा राऊंड द विकेटचा ते मारा करतात LIG एंड कडून. पहिला चेंडू तर खराब पडला होता, कमबॅक केला जाणार का. फुल टॉस, अजून एक फुल टोल वसूल केलाय रामा यांनी. नो बॉलचा इशारा येतोय. याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन यावेळेस मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी झालंय. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी एक तो सदैव कडाडते, निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि संघर्षाच्या माध्यमातून या चित्र्याने
अक्षरशः आपण पाहतो की स्वतःला रेखाटलंय आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय बाळा नांदगावकर साहेबांचं शुभागमन यावेळेस मात्र आपल्या व्यासपीठावरती होते आणि मनसे चषक 2025 मध्ये साहेबांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. मनसे बोला जय मनसे जय मनसे हे बोला जय मनसे हे बोला जय मनसे. साहेबांचं व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती आल्यानंतर एक ऊर्जादायी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. साहेबांनी याआधी देखील या स्पर्धेला भेट दिली होती आणि आज पुन्हा एकदा ते या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. यावरून हे स्पष्ट आहे जिथे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते काम करतील तिथे आम्ही सदैव असू आणि हीच काहीतरी साक्ष देण्यासाठी साहेब मात्र आमच्या समोर जुडले गेलेत. साहेबांचं कळंबोली नगरीमध्ये पुन्हा एकदा करूयात सहर्ष स्वागत आणि घेऊन जाऊया दिशेने 46 धावा. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 23 धावा होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय की आकडा जाऊन पोहोचतोय 46च्या घरामध्ये. 46 रन ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. थोडं मॅच कर फोकस करतो कारण की काही शेवटी चेंडू शेष आहेत आणि त्यानंतर लगेचच व्यासपीठाकडे येतो. शशी यावेळेस मात्र ओव्हर द विकेट. रामदास महानवर देखणी गोलंदाजी फलंदाजी करतायत, देखणा मारा करतायत. लोअर फुटॉ चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय जरूर. डीप मध्ये चेंडू सरसावतोय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, डीप मध्ये चेंडू सरसावतोय आणि या चौकाराच्या काळभैरव संघ मालक यांना विनंती असेल चला आपला संघ नायक पाठवून द्यायचा आहे. उमेशजी या आपण व्यासपीठावरती. संदेश यायचा आपण व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर काळभैरव संघाचा संघ नायक सूरज सचिन अजय चला विनंती असेल यायचे आपण. राहुलजी यांना विनंती असेल की प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. राहुलजी हॅलो. 51 धावा झाले योगेश आणि 52 धावांचा आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे आलेले आहेत. चला तुमचं वेलकम असेल. व्यासपीठावरती आपण यायचंय. संदेशजी यायचे आपण वरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण टॉस करणार आहोत. तर येणारा पुढील सामना आणि या सामन्यासाठी मी टॉस आपण इथं पार पाडणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय बाळासाहेबांना की आपण यावं. त्याचबरोबर मी विनंती करेन की गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो टॉससाठी यावं आपण. तुमच्या शुभास्ते आम्ही या पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातो. त्याचबरोबर आपण पाहतोय जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. गोरक्षनाथजी गायकवाड साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. तिन्ही मान्यवर एकाच फ्रेम मध्ये आपण पाहू शकता. प्रमुख आयोजक राहुलजी यांना देखील आपण पाहू शकतो. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि इथे टॉस केला जातोय आपण पाहू शकता. मित्र म्हणेन की दोन्ही टीमच्या कॅप्टनचंही सौभाग्य आहे की बाळासाहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. गेली कित्येक वर्षांची परंपरा, ही परंपरा आहे मराठी स्वाभिमान जपण्याची. ही परंपरा आहे मराठी माणसाला न्याय आणि हक्क देण्याची. ही परंपरा आहे मराठी संस्कृतीचा इतिहास अभेद्य ठेवण्याची. अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आदरणीय नेते यांच्या शुभास्ते मात्र इथे टॉस केला गेलाय. शेवाळे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. तुकारामजी सरक साहेब देखील तिथे उपस्थित आहेत आणि यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये इथे टॉस केला गेलाय. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आता मात्र आपण विराजमान व्हायचं, आपण बसून घ्यायचंय आणि जरूर तर पहिल्या सत्राचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विजय शेठ खानावकर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यावं कारण की ही स्पर्धा आपल्याशिवाय अपुरी आहे. तर मी विनंती करेन की विजय शेठ खानावकर साहेब आपण यावं. आपलं देखील आम्ही मंचकावरती आतुरतेने वाट पाहतोय. विजयजी खानावकर साहेब. स्कोर झालेला आहे 51. 52 धावांची आवश्यकता असणार आहे.
आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय, अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री तथा माजी आमदार बाळा नांदगावकर साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. गेली कित्येक वर्ष सातत्याने ज्या प्रकारचं त्यांचं सामाजिक कार्य असेल, त्यांचं राजकीय कार्य असेल आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य असेल, हे निश्चित स्वरूपाने एक वेगळ्या उंचीवरती गेलंय. आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळा आकार आणि उकार आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल प्रत्येक महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सैनिकाचं, ज्या प्रकारे त्याचे काम, तिची कामगिरी ही सर्वसामान्य माणसासाठी राहिली आहेत. आणि आपण पाहतोय की ज्या ज्या वेळेला मराठी माणसावरती, मराठी अस्मितेच्या विरोधामध्ये आणि या सर्वसामान्य जनतेच्या विरोधामध्ये एखादा अन्याय होतो, त्यावेळेला मात्र पेटून उठण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांची संपूर्ण सेना करते. आणि हेच काहीचं चित्र आज आपल्याला या संपूर्ण आसपासच्या पंचकृषीमध्ये कित्येक वेळा तरी पाहायला मिळालंय. महाराष्ट्र निर्माण सेने केले गेलेला प्रत्येक वेळेचा विरोध अन्यायाच्या विरोधामध्ये हा अगदी राहुलजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चला चला बॉल द्या, चूज केलेला बॉल द्या प्लीज. चूज केलेला बॉल चुकून बॅग मध्ये गेलाय वाटतं. तर जरूर आपण पाहतोय की घराघरात साऱ्या शहरात मिळतोय दादाला मान. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ चव्हाण. 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 या कळंबोली शहरात नाव गाजतंय राहुल दादाचा. आहे तरुण तडफदार नेता कळंबोली मनसेचा. गावा शहरात त्यांनी धडाका लावलाय समाजसेवेचा. गावा शहरात त्यांनी धडाका लावलाय समाजसेवेचा. करतो दिन रात सेवा जनतेची, नाही करत राजकारण. करतो दिन रात सेवा जनतेची, नाही करत राजकारण. कळंबोली मनसेची शान आपला राहुल भाऊ चव्हाण. काय सुंदर गीत लिहिलं गेलंय राहुलजी चव्हाण यांच्यावरती. बघा मी तर एवढंच म्हणेन की हे गाणं कदाचित नांदगावकर साहेबांना देखील आवडलं असेल. एवढं सुंदर त्याचं संगीत होतं, एवढी त्याची चांगली शब्दफेक होती, त्याच्यानंतर त्याची लय, त्याच्यानंतर त्याला दिली गेलेली चाल. परंतु साहेब एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. हे गाणं ज्या गीतकाराने लिहिलं, हे गाणं ज्या गायकाने गायलं, तो जो गायक आहे, तो जो गीतकार आहे, हा या कळंबोली शहरामध्येच राहणारा मुलगा आहे. सध्याच्या घडीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, एक मोठ्या कंपनीमध्ये तो काम करतो ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की तुमच्या बाजूला बसलेले जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत शेवाळे साहेब, कार्यकर्ता आहे. म्हणजे एवढं सुंदर गीत आमच्या पंकज सूर्यवंशींनी लिहिलंय. आणि हे गाणं जेव्हा जेव्हा वाजते त्या वेळेला क्रीडा रसिक देखील थिरकतायत. आणि कालपासून आपण पाहतो की या गीतने अक्षरशः वेड लावलंय. आणि मी तर असंच म्हणेन की हे सौभाग्य म्हणावं, का एक आशीर्वाद म्हणावा, का एक योगायोग म्हणावा, महाराष्ट्र निर्माण सेनेवरती लिहिलं गेलेलं प्रत्येक गीत हे सर्वसामान्य जनतेला आवडतं. मग तो कोणत्या पक्षाचा असू देत, तो कुठलाही असू देत, ते गाणं प्रत्येकाला आवडतं. आणि असंच गीत आमच्या पंकजने लिहिलंय आणि हे गीत कदाचित सर्वांनाच आवडलं असेल. जाऊयात बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय 51 धावा कुठल्या गेल्यात आणि 52 धावा इथे मात्र करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विकास मात्र सज्ज होता. स्ट्राईकवरती आपण पाहतोय द मॅन इन फॉर्म महेश जगताप स्ट्राईकवरती आहेत. लोअर फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र थोडासा डीप होतोय, पॅड लाईन वरती आदळतोय. दाद मागितली गेली होती, परंतु दाद मात्र पंचांनी फेटाळली. 9 मार्च 2006 प्रवास सुरू झाला.
महाराष्ट्र निर्माण सेनेचा. आणि असं म्हणतात मित्रांनो, जेव्हा शासन दरबारी, प्रशासन दरबारी सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क मिळत नाही, त्यावेळेला मात्र कृष्णकुंजेचे दरवाजे हे 24 तास खुले असतात मराठी माणसासाठी. आणि हो मित्रांनो, गेली 20 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आणि प्रत्येक मराठी माणसाला न्याय आणि हक्क देण्याची भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेने सदैव तत्परतेने दर्शवली. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभरामधून भरभरून प्रेम महाराष्ट्र निर्माण सेनेला मिळतंय. आणि या स्पर्धेला देखील आपण पाहतोय कालपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पुण्यावरून कार्यकर्ते आले होते, त्याच्यानंतर श्रीवर्धनवरून कार्यकर्ते आले होते, मुंबईवरून कार्यकर्ते आले होते, ठाण्यावरून कार्यकर्ते आले होते, म्हणजे खोपोलीवरून कार्यकर्ते आले होते. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती हे दर्शवतं की आमच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा कार्यक्रम असला तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी ठामपणे उपस्थित असतो. आणि हीच या स्पर्धेची सर्वाधिक मोठी मिळकत. ओरपी चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय जरूर, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेस खूप मोठा, प्रयत्न खूप चांगला सौरभ यांचा, परंतु सोहळा तर महेश यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळतोय. 4 धावा धाव फलकावरती येत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फरार होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची इथे केली गेली आहे सांगता आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीने स्कोर कार्ड मात्र जाऊन थांबतंय 6च्या घरामध्ये. पहिल्या सत्रामध्ये चुका जरूर झाल्या होत्या आघाडीच्या फलंदाजांकडून, परंतु या सत्रामध्ये त्या चुका आम्हाला कळायच्या नाहीयेत. कदाचित विकास हेच सांगतायत. भीतक मारा करतायत, तिथून मारा करतायत. फुलटॉस चेंडू हवेमध्ये फरार होतोय. गजानन चेंडूच्या खालती बड्डे बॉय यावेळेस कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आज भेट दिल्या तर पाहुणे आलेत, परंतु पाहुण्यांपर्यंत एक छोटीशी माहिती पोहोचवतो. थोडंसं संक्षिप्त रूपामध्ये या स्पर्धेबद्दल सांगू इच्छितो. गेली 20 वर्ष ही स्पर्धा अखंडपणे चालू आहेत. आपला मित्र त्याच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन राहुल दादा करतात. आणि काल जर का सांगायचं म्हणलं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी किल्लेदार साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. संदीपजी देशपांडे साहेबांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली कालच्या अंतिम सत्रामध्ये. त्याचबरोबर नितीनजी सरदेसाई साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर आजच्या दिवसामध्ये बक्षीस वितरणासाठी सर्वांचेच लाडके आणि युवकांच्या गळ्यातलं ताईत अर्थात अविनाश दादा देखील उपस्थित राहणार आहेत. आणि दरवर्षी कणखर महिला नेतृत्व महाराष्ट्र निर्माण सेनेची रणरागिणी म्हणून जिला संबोधले गेले अर्थात रीटा वहिनी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ही संपूर्ण स्पर्धा 2 दिवस चालते. इंटर कॉलनी विभागामधली ही स्पर्धा आहे. 22 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. याच परिसरातील याच तरुणांना कुठेतरी एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे यासाठी या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती केलं जातं. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. 2007 साली सन्माननीय राजसाहेब ठाकरे या स्पर्धेला भेट देऊन गेली होती. एक कळकळीची विनंती तमाम खेळाडूंच्या माध्यमातून राजसाहेबांपर्यंत दिली होती की साहेब येणाऱ्या भविष्यामध्ये विकास कामांच्या पोटी हे मैदान कदाचित टाकून दिलं जाऊ शकतं. त्यावेळेला मात्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शब्द दिला की येणाऱ्या भविष्यामध्ये जर का या मैदानावरती खेळाच्या मैदानाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं विकास काम जर का आलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असेल तिथं विरोध करण्यासाठी. आणि कदाचित त्यावेळेला दिलेला शब्द आणि या शब्दापोटी म्हणूनच की काय आपण पाहतोय की महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सदैव त्या गोष्टीचा विरोध केला गेला. आणि संपूर्ण मैदान आता मात्र खेळाडूंसाठी ओपन आहे की काय म्हणावं लागेल. कळंबोली क्रिकेट असोसिएशन असेल, कळंबोली क्रिकेट कमिटी असेल, त्याचबरोबर
त्याचबरोबर खेळाडू असेल, संघ असेल, या सर्वांनी त्या गोष्टीचा विरोध केला आणि यांना मात्र एक मोठं यश मिळालं. आणि आजच्या घडीला आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून एक टीम या मैदानावरती काम करते, ज्यांचं चंबू त्या डगआउटच्या पाठीमागे आहेत, जे मात्र या संपूर्ण मैदानाच्या मातीची टेस्टिंग करते. म्हणजे या मातीमध्ये कशा प्रकारची आर्द्रता आहे, ही माती किती पोषक आहे, या मातीमध्ये अजून काय फेरबदल करता येतील का, या मातीवरती अजून गवत मोठं करता येईल का, हे सर्व गोष्टींचा आता मात्र पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विचार केला जातोय. एकच खंत, एकच विनंती असणार आहे, भविष्यामध्ये जेव्हा केव्हा इथे मैदान बनेल त्यावेळेला हे मैदान कळंबोलीकरांसाठी निःशुल्क असलंच पाहिजे. आता हाच एक मोठा प्रश्न आमच्या समोर आणि हीच एक विनंती मी तुम्हाला देखील करतो. जर तुमचं मार्गदर्शन, जर तुमचं सहकार्य राहिलं तर ही गोष्ट देखील आम्ही अचीव करू शकतो. तर जरा क्रिकेटकडे देखील आपण थोडंसं लक्ष वेधूयात. स्कोर आपण पाहतोय, स्कोर जाऊन थांबलेला आहे 14 धावा. बॉल झालेत, अंतिम चेंडू शिल्लक 13 चेंडू 38 धावांची आवश्यकता. अचूकतेचं माहेरघर यावेळेस मात्र आपण पाहतोय विक्रम पवार आलेत आणि यांची वयकाठी जर का सांगायची म्हणली तर 40+ आहेत, परंतु अद्याप देखील तरुण आहेत. कारण की एवढी देखणी ते गोलंदाजी करतात. कोणत्याही क्षणी सांगा त्यांना, फोन करा, रात्री झोपले असतील, पवार यॉर्कर टाकायचा आहे, हो आलोच आणि टाकतो. एवढं परफेक्ट यॉर्कर ते टाकतात. आणि आता मात्र आपण पाहतोय की अक्षरशः बांधून ठेवले गेले. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचतायत 15च्या घरामध्ये. बांधून ठेवले गेले, डांबून ठेवले गेले, पायामध्ये बेड्या लावल्या गेल्यात की काय असं म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्ये जो दबाव बनवला गेला होता गोलंदाजांच्या माध्यमातून सुरुवातीच्या काही षटकांमध्ये, तोच दबाव आता पुन्हा एकदा पाहायला मिळतो की काय. परंतु सुपर डीजी माऊली संघ मोठ्या मंचचा मोठा संघ आहे आणि त्यांनी त्यांची ताकद दाखवली. चुका होत असतात, माणूस आहे, चुका तर होणारच, परंतु चुकीची दुरुस्ती करणे हीच तर माणुसकी आहे. आणि हाच खेळ दाखवत असताना आपण पाहतोय की गोलंदाजांनी दाखवलाय कमबॅक आणि फलंदाजांना आता डोकीदुखी निर्माण केली आहे. अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय सौरभ मोटे यांना, जे मात्र लॉंग ऑन मध्ये तैनात आहेत. एक चांगला ॲथलेटिक, एक चांगला क्षेत्ररक्षक. इथे मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीने टाकला होता चेंडू, नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीयेत. कमलेश तिथे उपस्थित आहेत. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला रोखलं गेलंय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवोदित चेहरा वैष्णव, जर्सी नंबर 45. हलक्या हाताने चेंडूला मात्र थोडंसं फिरवलं गेलंय. चेंडू हलकासा बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज बाळा आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज बाळा आणि बाबू. 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा धीम्या गतीने बीट केलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 गोलंदाजांनी जी कामगिरी निभावली आहे त्याच्यावरती मात्र सार्थ असा आता मात्र विश्वास दर्शवला गेलाय. हा गोलंदाज देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. पंच केला गेलाय. हवेमध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच कंप्लीट केला जातोय. विकेटचं होतं इथे पतन. बघा तुमचा 12th मॅन इथे नाहीयेत. खेळाडूंची नावं आम्हाला मिळत नाहीयेत. पेड्या, क्या बात आहे. सफलता प्राप्त झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचे सर्व अर्थात अनिकेत अनिकर. थोड्याच वेळेआधी एक रील व्हायरल झाली सोशल मीडियावरती, ज्याच्यामध्ये अनिकेत बॅटची चाचपणी करतायत आणि 30 बॅट घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि जसे ते आले त्याच्यानंतर मात्र त्यांच्यावरती एक पारितोषिक लगावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जगराज सिंग ढिल्लोन यांच्याकडून. लंडनमध्ये बसून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आणि अनिकेत जसा स्ट्राईक वरती आलाय त्याच्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 18. हवेमध्ये चेंडू असणारे प्रयत्न जरूर केला गेलाय. मयूर बाक्षे चेंडूच्या खालती, भूमीला दान होतोय चेंडू. थोडंसं कॅज्युअल बिहेवियर आपल्याला पाहायला मिळतं. एवढं लाईटली खेळून चालणार नाहीये, कारण की जसजसं या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाल तसतसं तुमच्या समोरची आव्हानं ही खूप कडक होणार आहेत, खूप मोठी होणार आहेत. त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी थोडीशी तालीम असणार आहे. त्यामुळे कॅज्युअल बिहेवियर नकोय. हलकासा फिरवलाय. वाईट बॉलचा इशारा. अक्षय सरोदे इथे मात्र पाहनिशा करतायत. चेंडू नक्की जातोय कुठे, जातोय कसा, या सर्व गोष्टींची इथं मात्र अहवाल घेतायत आणि इशारा मात्र दर्शवतायत. हो, इट्स अ वाईट बॉल. अप्परकट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून.
डीप पॉइंटला चेंडू सरसावतोय. गजानन खूप वेगाने धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणी चेंडूला रोखण्याचा गेलेला प्रयत्न निष्फळ ठरतोय. चेंडू मात्र जातोय. हो, हा गुन्हा मला मान्य नाहीये. मराठी तरुण आणि भारतीय रेल्वेमध्ये त्यांना मिळायला पाहिजे संधी, यासाठी जे उग्र आंदोलन महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून केलं गेलं होतं आणि त्याचा मात्र काही दिवसांपूर्वीच कोर्टाच्या माध्यमातून जेव्हा निकाल देण्याचा प्रयत्न केला होता, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा हुकार दिली आणि सांगितलं, हो आम्हाला हा गुन्हा मान्य नाहीये. मराठी तरुणांसाठी, मराठी माणसांसाठी जर का आम्ही अशा प्रकारची कारवाई करतोय तर हा गुन्हा नाहीये, ही आमची सेवा आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन थांबते 25च्या घरामध्ये. 2 फलंदाज इथे बाद झालेत. 25 रन ऑन स्कोर कार्ड. प्रेमजी डांगे यांचं देखील इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्मानित श्री रामदासजी शेवाळे साहेब यांचे सोयी सहाय्यक यांचं व्यासपीठावरती आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. यायचं प्रेम आपण देखील आज स्पेशली या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते इथे आलेत. येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल विजयासाठी 27 आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सूरज बोबडे यांना पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं की काय असं म्हणावं लागेल. रामदासजी मानवर यांचा सर्वाधिक विश्वसनीय खेळाडू जर कोण असेल ना तर तो म्हणजे सूरज. आणि काही दिवसांआधी रामाबरोबर जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळेला मात्र रामाने आवर्जून सांगितलं, सूरजवरती मला एवढा विश्वास आहे की भले त्याच्या विरोधामध्ये किती मोठी कारवाई होऊ द्या, किती तो त्याचा बॅड पॅच मध्ये असू द्यात किंवा तो त्याच्या सुवर्ण काळामध्ये असू द्यात, तो ऑलवेज माय फेवरेट आणि त्याचा वापर मी प्रत्येक वेळेला करेन. आणि हो यस, आता मात्र अचूक वेळेवरती त्याला आणलं गेलंय, कारण की इथून पुढे नंतर पुढील होणारा सामना चला टॉस झालेला आहे. निर्णयाची अंमलबजावणी करायची कारण की शेवटचे काही चेंडू शेष आहेत. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सर्व पाहुणे ज्यांचा मात्र आपण आदर सत्कार करणार आहोत, तर सर्व पाहुण्यांना देखील विनंती राहील की आपण देखील थोडंसं सज्ज राहायचंय. 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईकवर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज चिकू आहेत. एक चिकूला आम्ही मिस करतोय. आज फलटण या ठिकाणी तो लग्नासाठी गेलाय, आमचे समालोचक मित्र, परंतु मागील स्पर्धेमध्ये काय त्यांचं समालोचन राहिलं, त्यांच्या रील्स आता व्हायरल होऊ लागल्यात. सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती चिकूचा आवाज प्रत्येक वेळेला ऐकायला मिळतोय. भरपूर सारे खेळाडू वर्ग आनंदाने आवर्जून त्यांच्या व्हिडिओ बाईट्स या मात्र सोशल मीडियावरती त्यांच्या स्टोरीवरती स्टेटसवरती ठेवतात, कारण की ज्या प्रकारचे शब्द फेक आहेत त्यांची, ज्या प्रकारे त्यांची बोली शैली आहे ही आता प्रत्येकाला वेड लावू लागले. आणि हो, प्रत्येकाचा एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न कुणाला ना कुणाला तर नक्कीच आवडतो. अशीच सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनू लागलेत आमचे चिकू. कदाचित मिस करतोय आम्ही त्यांना आणि कदाचित ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत फलटणवरून. तर सर्वप्रथम मी आयोजकांना विनंती करेन की आपण सज्ज व्हायचंय, कारण की आपल्या व्यासपीठावरती एक असा चेहरा आज मात्र आपल्या सर्वांच्या भेटीगाठीसाठी आलाय, या संपूर्ण स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आलाय. अर्थात माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री आदरणीय महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांना विनंती करूयात की साहेब आपण यावं. आपला छोटासा आदर सत्कार, स्वागत सत्कार, आदर तीर्थ आम्ही इथे मात्र पार पाडतोय, त्याचा मात्र तुम्ही मोठ्या मनाने इथे स्वीकार करावा. सदैव 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 ज्यांची भूमिका या महाराष्ट्रासाठी राहिली, या संस्कृतीसाठी राहिली, या मातीचं वैभव आणि या